जय भीम, नमो बुद्धाय. भवतु सब्ब मंगलम या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत आणि ऐकून पाहणार आहोत अपमानातून इतिहास बनवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इतिहासात काही जखमा अशा असतात ज्या रक्त वाहत नाही, पण पिढ्यानपिढ्या माणसाचं माणूसपण जाळतात. त्या जखमांचं नाव होतं अपमान. त्या काळात माणसाची जात पाहून पाणी ठरत होतं, स्पर्श पाहून सावली ठरत होती आणि स्वप्न पाहणंही गुन्हा मानलं जायचं. त्या अंधारात एक विचार जन्माला आला. तो विचार म्हणजे भीमराव. ना राजवाड्यात जन्म, ना सोन्याच्या पाळण्यात, पण कपाळावर नशिबापेक्षा मोठी आग होती. अपमान त्यांच्या वाटेला रोज यायचे, पण त्यांनी प्रत्येक अपमानाला प्रश्न बनवले. प्रश्नांना पुस्तकं मिळाली आणि पुस्तकातून जन्माला आली क्रांती. त्यांनी फक्त पदव्या मिळवल्या नाही, तर त्यांनी माणूस पण परत आणलं. त्यांनी नोकरी मिळवली नाही, त्यांनी इतिहासाची दिशा बदलली. आणि ज्या जातीभेदामुळे त्यांना रस्त्यावर बसण्यास भाग पाडलं जायचं, त्यास भीमराव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एके दिवशी राष्ट्राला उभं करून गेले, संविधान देऊन. बाबासाहेब नेहमीच म्हणतात, परिस्थिती लहान असू शकते, पण स्वप्न भिकेला घालू नका. कारण ज्याचा स्वाभिमान जिवंत असतो, तोच माणूस एक दिवस व्यवस्था बदलतो. आज बाबासाहेब आपल्यात असते तर त्यांनी आपल्याला एकच प्रश्न विचारला असता, तुम्ही परिस्थिती स्वीकारलीत की परिवर्तनाची तयारी केली? कारण बाबासाहेबांचा वारसा मिरवण्याचा नाही, पुढे नेण्याचा आहे. शिका, कारण ज्ञानच खरी ताकद आहे. संघटित व्हा, कारण एकटा आवाज कमी पडतो. संघर्ष करा, कारण हक्क सहज मिळत नाही, ते मिळवावे लागतात. जर ही रेकॉर्डिंग तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर फक्त लाईक करू नका, ही रेकॉर्डिंग नक्कीच शेअर करा, जेणेकरून बाबासाहेबांचं आयुष्य प्रत्येकाच्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे. कारण त्यांनी सोसला आहे आणि आपल्याला सावरला आहे. जय भीम, नमो बुद्धाय, भवतु सब्ब मंगलम.